शिकतोय. ज्या शिष्याला अनेक शंका आहेत आत्मज्ञानाविषयी, त्या शंका निरसन व्हाव्या याकरता जो ग्रंथ स्थापन केलाय तो विचारसागर. त्याच्यामध्ये आपण चौथ्या तरंगाला सुरुवातीलाच बघितलं की एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीमध्ये आपण बघितलं की शुभ संतती नावाचा राजा आहे, त्याला 3 मुलं आहेत. शुभ संतती नावाचा राजा होता. त्या राजाला असं वाटलं की या संसारातून आपण आता त्याग केला पाहिजेत, या संसारात राहिलं नाही पाहिजेत, या संसाराचा आपण त्याग केला पाहिजेत. आत्मज्ञान प्राप्ती करता आपण कुठेतरी एकांत स्थानामध्ये आपण निघून गेलं पाहिजेत. ही गोष्ट त्याने आपल्या मुलांना सांगितली, ऐके नाही. आणि मुलांना सांगितल्याबरोबर मुलं सुद्धा शहाणे होते. त्या काळचे मुलं शहाणेच होते, आहेत की नाही. आताचे म्हटले असते की बाबा जा, गाडी करून देऊ का तुम्हाला, ऐके नाही, बरं झालं जा तुम्ही आता. आताचे मुलं असे म्हटले असते. पण त्या काळाचे मुलं म्हटले की महाराज, जर वडील असं म्हणत असेल की हा संसार दुःखमूळ आहे आणि मी आत्मचिंतनाकरता निघून चाललो, तर बापाच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहेत. म्हटले आपणच पहिले काय करू, ब्रह्मज्ञान प्राप्ती करता निघून जाऊ. म्हणून हे जे 3 जण आहेत ते रात्रीच न सांगता कुठे गेलेत, जंगलात निघून गेलेत. कोणाच्या पहिले निघून गेलेत? आत्मज्ञान कोणाला प्राप्त करायचं होतं? बापाला करायचं होतं, पण मुलंच पहिले निघून गेलेत, ऐके नाही. कशासाठी? आत्मज्ञान प्राप्ती करता. मग त्यांना गुरुजी भेटले आणि गुरुजींना सांगितलं की बाबा तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं की आम्ही राजाची मुलं आहोत, पण आम्ही आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता तुमच्याकडे आलो आहोत. आणि मग गुरुजी प्रसन्न झालेत. आणि गुरुजी प्रसन्न झाल्याबरोबर गुरुजींनी सांगितलं की विचारा, म्हटले तुम्हाला काय शंका असतील त्या शंका तुम्ही विचारा. कारण शंका निरसन झाल्याशिवाय मनुष्य पुढे ढकलत नाही. कोणतीही शंका असू द्या, शंकेशिवाय, शंकेचं निरसन झाल्याशिवाय पुढे जात नाही, ऐके नाही. एक सोपं ऐके नाही उदाहरण मला सांगा. आळंदीला जायचं कशाला? शंका आहे. कशाला जायचं? म्हटले आळंदीला गेल्यावर कीर्तनकार होतं. आळंदीला गेलं की म्हटले काय होतं? पक्वाद्या होतो. आळंदीला गेलं की म्हटले भागवताचार्य होतं, ऐके नाही. मग तिथं गेलं की मग कोणतरी भागवताचार्य झालेले आहेत, कोणीतरी कीर्तनकार झालेले आहेत, कोणीतरी पक्वाद वादक झालेले आहे, कोणीतरी गायनाचार्य झाले. शंका होती, शंका निरसन झाला आणि मग आळंदीला आला. तसा आला का? नाही येत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शंका आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय, शंका नाहीत का हो? अनेक पद्धतीच्या शंका आहे. शंका सांगत असताना त्यांनी सांगितलं की बाबा ब्रह्मज्ञानामध्ये जर चिंतन करायला गेलो तर जगत मिथ्या आहे. जगत काय आहेत? मग जर जगत मिथ्या असेल तर दिसतो, याचं कारण काय? संसार झालाच नाही असं जर तुम्ही सांगत असाल, संसार दिसतो याची वाट काय? शंका आहेत की नाही? अशा वेगवेगळ्या शंका जेव्हा शिष्याच्या मनात येतात, त्या शंकाचं निरसन करण्याकरता आता आपण काय करणार आहोत? शास्त्र आरंभ करणार आहोत, ऐके नाही. आता तत्वदृष्टी जो आहे, तर्कदृष्टी, तो काय करायला लागला? तत्वदृष्टी तो काय करायला लागला? पहिली शंका विचारायला लागला. बघा, हे भगवान श्री गुरु, आपण कृपानिधी आणि सर्वज्ञ आहात. बघा, आता कोणाचंही कोणाकडून काहीतरी काही वस्तू घ्यायची असेल तर पहिले त्याची काय करावं लागते? प्रशंसा करावी लागते, की नाही. आपल्याला पेटीतला चिवडा जरी घ्यायचा असला तरी पहिले प्रशंसा करावी लागते की तुझ्यासारखा बाबा मित्र कोणीच नाही, की नाही. तू आहेत म्हणून आम्ही आहोत, की नाही. आता तू गावाकडून आलाय तर 4-5 दिवस तुला कोणी सोडत नाही, की नाही. आणि वर्णन करत असतात की हा तुझ्यासारखं तू नव्हता तर करमतच नव्हतं. आणि तो जेव्हा नव्हता तेव्हा असं वाटत होतं हा बरं झालं ते नाही. पण जेव्हा तो काहीतरी खाऊ घेऊन येतो आणि त्याच्याकडे असतं तेव्हा त्याचं काय केलं जातं? वर्णन केलं जातं की बाबा काय तू आमच्या गावाची शान आहे तू, की नाही. तू म्हणजे सर्वस्व आहेत, असं जे वर्णन केलं जातं ते काहीतरी प्राप्तीच्या उद्देशानं पहिले काय केलं जातं? नवल केलं जातं, प्रशंसा केली जाते. त्याप्रमाणे आता गुरुकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहेत तर गुरुची काय केली आहे? प्रशंसा केली आहे. काय बाबांनो? हे भगवान, हे भगवान म्हणजे कोणाला म्हटलेत? श्री गुरूंना भगवान म्हणतायत. बघा, श्री गुरु, आपण कृपा निदान, तुम्ही कोण आहात? कृपा निदान आहात, कृपा करणारे आहात. आणि गुरु कृपा करणारेच असतात, आहेत की नाही. गुरु काय असतात? कृपा करणारे असतात. पण एखादा शिष्य जर नालायक असेल, गुरुनी किती जरी कृपा करण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही, आहे की नाही. गुरु एकदा शिष्याला बाहेरचं पाणी लागलं की मग तो काय करत असतो? गुलाबजामू बघत असतो, आहे की नाही. पुढे पंगत आहेत हे बघत असतो, आहे की नाही. मग त्याला संस्था गोड वाटत नाही, तिथले पाठ गोड वाटत नाही. तिथं त्याला असं वाटतं की बंधन आहेत,
आणि मग बंधनाचा तोडू फासा आहे की नाही, बंधन मग काय करण्याचा प्रयत्न करतो, तो तोडण्याचा प्रयत्न करत असतो की आता आपण काय केलं पाहिजे, राहूया 2-4 वर्ष, 1 वर्ष तरी इथं राहूया आणि पुढल्या वर्षी काय करूया, रूम घेऊन राहूया, आहे की नाही. बेस्ट, कोणी आपल्याला उठवायचं काम नाही, काय नाही काय नाही काय नाही, एकदम आनंदात झोपायचं, उठलं की पंगत कुठे आहे विचारायची, पंक्तीत जाऊन बसायचं, टेन्शनच नाही, आहे की नाही. असंही होतं, पण ते केव्हा होतं, तो गुरुपासून परावृत्त झाला की मग. जो शिष्य आहेत मला सांगा, शिष्य कधी परावृत्त होईल का, मला सांगा. आता आम्ही बाबांकडे शिकतो, जोग महाराज संस्थेत शिकतो, आम्ही कधी परावृत्त होऊ का संस्थेविषयी, नाही होणार, कधीच नाही. कोणी किती जरी म्हणलं की संस्था तर अशी, आम्ही कधीच म्हणणार नाही की संस्था तशी. संस्था आमची चांगलीच आहे. संस्था आम्हाला विचार सागर शिकवला, आम्हाला पंचदशी शिकवली, आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवली. काय कमी केलं आम्हाला संस्थेने, म्हटले आमच्या उद्धारापुरतं शिकवलं. याच्या अर्थ आमचा तिथं काय आहे, एक निष्ठत्वपणा आहे, आमचा शिष्यत्वपणा आहे, आमचा साधकत्वपणा आहे. आणि तो साधकपणा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आला पाहिजेत, आहे की नाही. काही काही विद्यार्थी आम्हाला म्हणत असतात की महाराज आम्ही ती संस्था सोडून आलो. म्हटले कशामुळे आलात बाबा, काय प्रॉब्लेम होता, तेव्हा ते सांगत असतात की महाराज त्या संस्थेमध्ये शिकवतच नव्हतं म्हटले, आणि आता आम्ही उच्च झालो, आम्हाला पुढलं शिक्षण पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही ती संस्था सोडून आलो. असं काही नसतं बाबा. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं ते आपोआप होतं. बघा तुम्ही, एखादा पक्वात शिकणारा जर विद्यार्थी असेल, 2-1 वर्ष जर आपण पहिल्यांदा गेलो, त्याला धागिनात पण वाचता येत नसतो, त्याला त्रिकेट तक्ता पण वाचता येत नसतो, पण ते 2-1 वर्ष झालं की आपोआप तो लग्या वाजायला लागतो, आपोआप तो मुकडे वाजायला लागतो, आपोआप तो भजनामध्ये वाजायला लागतो, आपोआप तो कीर्तनामध्ये वाजवायला लागतो. तिथं काय गुरुची कृपा झालेली असते का, नाही. ते आपोआप ज्ञान प्राप्त होतं. तुमची गुरुवर असणारी जी दृढ श्रद्धा आहे ती आपोआप तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. तिथं तुम्हाला कष्ट करायची गरज नाही, किंवा तो गुरु पलटला म्हणून मला प्राप्त झालं, तो गुरु पलटला म्हणून प्राप्त झालं, असं काही होत नाही बाबा. आम्ही बघतो एवढे आमच्या, तुम्हाला उदाहरण सांगता येईल की ज्या मुलांचे अलंकार झाले, अलंकार म्हणजे काय, विशारदच्या पुढे असतं अलंकार, पक्वाद विशारद, मृदुंग विशारद, त्याच्या पुढे अलंकार असतं. अलंकार झालेला सुद्धा हरिपाठ वाचता येत नाही, त्याला वाचता येत नाही हरिपाठ. का, एकच कारण आहे की तो एकनिष्ठ राहिला नाही म्हणून. जो एकनिष्ठ राहिला नाही, तो किती तुम्ही फिरा, किती गुरु बदला, तरी तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. श्रद्धा असेल तर कुठेही ज्ञान प्राप्त होतं, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानालाच ज्ञान प्राप्त होतं, अश्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होत नाही. काय काय विद्यार्थी असतात आपल्याकडे आलेले की ते फक्त राहतात म्हणून राहतात, त्यांची काही श्रद्धा नसते, आणि मग श्रद्धा नसल्यामुळे ते काय होतात, ते शिकत नाही. पण त्यांची श्रद्धा आहेत ते आपोआप शिकतात. का आपोआप शिकतात, कारण त्यांची श्रद्धा आहे, ठीक आहे ना. एकदा दोनदा त्यांना सांगितलं की ते लगेच त्यांच्या लक्षात बसतं. पण काही काही ना किती जरी ओरडून सांगितलं तरी ते त्यांच्या लक्षात बसत नाही. याचा अर्थ त्यांची काय नाही, श्रद्धा नाही, श्रद्धा. मग श्रद्धा जर लागत असेल तर कृपावान जे गुरु आहेत त्या कृपावान गुरुकडे आपण गेलं पाहिजे. म्हणून हा शिष्य गुरूंना काय म्हणतो आहे, कृपा निदान. आणि तुम्ही कोण आहात, सर्वज्ञ आहात. कोण आहात तुम्ही,